तरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहिजे. केदार आले बॉलिंग मार्क वरती. या मॅचला होते सुरुवात. ऑफिशियल पंचांचा इशारा. या मॅचला सुरुवात. पहिला बॉल आणि तो फेस करण्याकरता राजेश खऱ्या अर्थाने पिण्या. पहिला बॉल चांगला फटका सजवलाय. खराब फिल्डिंग, अतिशय खराब बॉल सीमा पार. आई वालवा चषक 2024 चा ब्रँडेड चौकार. ओव्हरचा दुसरा बॉल. चांगला फटका आणखी एकदा सजवलाय. बिटवीन द गॅप चाललाय. एक धाव तिथे इझिली प्राप्त होईल. आणि वसई विरार या विभागामध्ये बघा साई श्रद्धा या संघाचा एक बोलबाला राहिलाय. एक चांगल्या स्तरावरती त्यांनी देखील क्रिकेट खेळलाय. केदारचा बॉल चांगल्या पद्धतीचा राहिलाय. कमबॅक केदारने केलाय. पहिला बॉल चौकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. यावेळेस आक्रमण करायचं होतं. विराट आहेत सध्या तर पण त्यांना स्ट्राईक एंड वरती बघतोय. पण विराट सारखा खेळ त्यांना करावा लागेल. 4-1 बॅक टू बॅक डॉट्स. ओव्हरचा पुढील बॉल. केदार आपल्या बॉलिंग मार्क वरती. हा बॉल यावेळेस क्लीन बोल्ड. यष्ट्यांचा वेध आणि केदारच्या खात्यामध्ये सफलता. सारंग वॉरियर संघ लागला पहिला धक्का 5 आकड्यावरती. फर्स्ट विकेट डाऊन. योगेश आला नव्यानं दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. नवीन खेळाडू योगेश ऑन स्ट्राईक. पहिला बॉल आल्याबरोबर माघारी परतावा लागेल केदारच्या खात्यामध्ये. बॅक टू बॅक विकेट्स. 2 बॅक टू बॅक हादरे सारंग वॉरियर संघाला लागलेत. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होतोय मयूर. मयूर आला बॉलिंग मार्क वरती. त्याच्या विपक्षामध्ये पिण्या ऑन स्ट्राईक. पिण्याकरता या षटकामधील पहिला बॉल. पिण्याच्या विपक्षामध्ये मयूर. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं. कनेक्शन बिलकुल होत नाहीये. चांगल्या पद्धतीचा बॉल राहिलाय. डॉट बॉल. चांगली सुरुवात झाली आहे. यावेळी सोडलाय. वाईटचा इशारा तर दिला जाणार आणि 22च्या स्वरूपामध्ये धावा देखील मिळाल्या जातील. 2 धावा धावफलक धावफलक 7-7. थोडीशी दिशा भरकटली. वाईटचा इशारा. धावफलक 8. 2 विकेट्स गमावल्यात सारंग वॉरियर या संघाने. खेळायचं होतं पण कनेक्शन होत नाहीये कारण की दिशा भरकटली. वारंवार एक्स्ट्राज बॉल आपण येताना बघतोय. बॅक टू बॅक लगातारचा तिसरा वाईट बॉल आहे. स्कोर 9. कट करायचं होतं. यावेळेस कुठल्याही पद्धतीचं कनेक्शन होत नाहीये. अली नव्यानं दाखल झाला बॅटिंग करण्याकरता आणि पहिला बॉल त्याने फेस केला. या मॅच मधील वैयक्तिक. ओव्हरचा पुढील बॉल कशा पद्धतीने खेळला जाईल.
यावेळेस फक्त दिशा दिली आहे. लेट कट चा स्ट्रोक आपण बघितला आणि एक धाव इझिली प्राप्त झाली आणि एकाच धावेने समाधान व्यक्त करावं लागणार आहे. धाव फलक वाढला आणि जाऊन पोहोचले 10-10च्या आकड्यावरती. वाल्यूच्या विभागामध्ये क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटची स्पर्धा, त्याकरता क्रिकेटचे चाहते आणि सर्वांना वेळ लावणारे खऱ्या अर्थाने खेळाडू या मैदानाच्या दिशेने आकर्षित करून घेत आहेत सर्वांना. आमचे प्रेक्षक राजे त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. त्याच दरम्यान एक चांगला स्ट्रोक आलाय राजेच्या बॅटमध्ये, तो चौकार आलाय, स्कोर वाढलाय, जाऊन पोहोचलाय 14च्या आकड्यावरती. किमान किती धावा बनल्या जातील हा क्वेश्चन मार्क आहे. 14 धावा, 14 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी स्लेट कट केलाय, आणखी एकदा चांगला फटका सजवला, डीपवरती खेळू तैनात आहे. एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळालं नाहीये. स्कोर वाढलाय, जाऊन पोहोचलाय 15च्या आकड्यावरती आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे सध्या तर लास्ट गो. सध्या तर शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट गो, शेवटचा बॉल बाकी आहे. पहिला बॉल सिंगल आणि बॅक टू बॅक लगातार 3 वाईट. दुसरा बॉल डॉट आलाय. तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथा बॉल चौकार आणि 5व्या बॉलवरती सिंगल आणि आणखी एकदा एक्स्ट्रा बॉल, व्हाईट बॉल. स्कोर वाढलाय, 16च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. लास्ट गो, शेवटच्या बॉल करता मेहनत करावी लागली आहे. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केला. काय घडलंय, विकेट आली आहे. यष्ट्यांचा वेध घेणारा सारंग वॉरियर संघ लागलाय तिसरा धक्का. 3rd विकेट डाऊन, 3 विकेट्स गमावल्यात. स्मार्ट बॉय आसिफ यांचं देखील इथं आगमन झालंय. आसिफ वेलकम. खऱ्या अर्थाने चॉकलेट बॉय आहे, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि खऱ्या अर्थाने यूट्यूबवरती बरेच कमेंट्स येतात की नवजोनचा संघ कधी खेळणार आहे. नवजोन संघाचा आपण एक आधारस्तंभ बघतोय सध्या तर अनिकेत मँडिस यांचे छोटे बंधू आणि त्याचबरोबर नवजोनचे सर्व खेळाडू, त्यामध्ये विजय असतील, संतोष असतील आणि खऱ्या अर्थाने सर्वांना अपेक्षा आहे की नवजोनचा संघ कधी खेळणार आहे. प्रेक्षकांच्या माहिती करता नवजोनचा संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळणार आहे. आपण बघत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. तिच्या भरकटली वाईटचा इशारा, स्कोर वाढतोय आणि जाऊन पोहोचतोय 18च्या आकड्यावरती. अलॉंग द कार्पेट फिल्डर आहे डीप वरती, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल एकच धाव इथून मिळेल आणि धाव फलक वाढलं गेलंय, जाऊन पोहोचत ते 19च्या आकड्यावरती. ओव्हरचा पुढील बॉल, पिन ऑन स्ट्राईक. पिण्याकरता हा बॉल आणि नो बॉलचा इशारा दिलाय. बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा कनेक्शन होत नाहीये, म्हणून लकीली ठरतील इथून गोलंदाज की ते कनेक्शन झालं नाहीये. पिन ऑन स्ट्राईक. यावेळेस उलटा स्ट्रोक खेळलाय, अल्टी पलटी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. पिण्याच्या बॅटमधनं आलाय हा चौकार. फटका चांगला सजवलाय, चांगली फिल्डिंग, पण बॉल एंड मोमेंट वरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. पिण्या एकाकी आतापर्यंत झुंज करतोय. 31 धावा धाव फलकावरती आणि त्यापैकी पिण्याचं योगदान राहिले 10 बॉल मध्ये 20 धावा, 200चा स्ट्राईक रेट आणि 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 31 31 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक, शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील ते देखील बघावं लागेल.
बॅटची कडा लागली आहे. बॉल वेगवान गतीने बाउंड्री लाईनच्या दिशेने चालला. एकच धाव मिळणार आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस सारंग वॉरियरचा संघ 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावांवरती जाऊन पोहोचलाय. युसुफ आले बॉलिंग मार्क वरती. युसुफ यांचा पहिला बॉल, चांगला फटका. राजेश पिन्या त्याच्या बॅटमधनं आणखी एक चौकार आलाय. युसुफ वरती आल्याबरोबर आक्रमण. फहीम खान यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. फहीम खान, वेलकम, आपका हार्दिक स्वागत आहे. स्कोर वाढला गेला आणि स्कोर कार्डवरती धावा सध्या तर आपण बघतोय 37. चला, बाकीचे काढू, आर्ग्युमेंट करू नका. जे काही डिसिजन असेल तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. वादावाद करू नका. बॅट लागली आहे पंच देखील सांगतात. आणि 37 धावा धाव फलकावर. त्यांनी शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावामधील. आक्रमण करायचं होतं. मिडल स्टंप, दांडी गुल, विकेट. नए बैटर बैटिंग करने के लिए मैदान के बीच में आ चुके जम्मा और दर्शक वहां पर हल्ला बोल करते हुए शोर मचा रहे, सीटियां बजा रहे जम्मा के लिए. जम्मा आते संग वहां पर छोड़ते इस गेंद को. वाइड का इशारा वहां पर आता हुआ. इस वाइड के चलते टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन फिलहाल बन चुके हैं. जम्मा ऑन स्ट्राइक. फिर से दिशा इन गेंद, दिशा भटकती हुई और एक्स्ट्रा रन वहां पर आते हुए इस एक्स्ट्रास के चलते टीम का स्कोर 39 के आंकड़े पर जाकर पहुंचता हुआ. ओवर की अगली गेंद. ये अच्छी गेंद थी. आखिरी के 2 बॉल्स बचे और आखिरी के 2 बॉल्स में कितने रन आएंगे. आखिरी की 2 गेंद इस बची है ओवर की और आसानी के साथ खेल कर निकाला. जम्मा अपना वहां पर खाता खोलते हुए नजर आए. इस सिंगल के चलते टीम का स्कोर 40 रन बन चुके फिलहाल. सारंग वॉरियर्स की टीम ने एक अच्छा स्कोर बना चुके फिलहाल. अगर आप बॉक्स क्रिकेट खेल रहे तो 40 रन बहुत होते 4 ओवर में. सारंग वॉरियर्स टीम के पास बहुत अच्छा तगड़ा बॉलिंग लाइनअप भी है. आखिरी गेंद और क्लासिकल स्ट्रोक, क्षमता दिखाई वहां पर राजेश पीना. इन्होंने आखिरी गेंद के ऊपर चौका होता और 4 ओवर के बाद सारंग वॉरियर टीम का स्कोर 44 और 45 का टारगेट. 45 टारगेट.
थैंक यू सो मच यानी स्मार्ट बॉय आसिफ, आपका हम शुक्रगुजार हैं। वली खान बहुत मेहनत कर रहे हैं। कार्तिक 11 आणि दक्षिता 11 गोक्युरे या दोन संघांदरम्यान मॅच होणार आहे। दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण जर उपस्थित असाल तर प्लीज या टॉस साठी। दक्षिता 11 गोक्युरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये कार्तिक 11 हा संघ असणार आहे। चला दक्षिता 11 गोक्युरे संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या। दक्षिता 11 गोक्युरे संघ देखील उपस्थित झाला, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। राहुल आणि तसेच संतोष जाधव पिण्या, वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये। खऱ्या अर्थाने दक्षिता 11 संघाचे इथे आगमन झालंय, त्यांचे देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। या विभागामधून ऑल इंडिया आयकॉन कॅटेगरीमधील खेळाडू संतोष जाधव म्हणजेच पिना त्यांचे इथे आगमन झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो, वेलकम। आणि त्याचबरोबर राहुल धोदडे यांचे देखील आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय, वेलकम। आणि खऱ्या अर्थाने कॅमेऱ्यामध्ये एक क्षणचित्र कैद केले जातात ऑन स्क्रीन आपण सध्या तर बघतोय। नवजोन विभागामधील क्रिकेटचे चाहते आपण संदेश मोहिते यांना बघतोय, त्याचबरोबर आपण संजय चव्हाण यांचे सुपुत्र आदित्य चव्हाण यांना देखील बघतोय, मध्यामध्ये छोटे असतील, त्याचबरोबर यश पवार देखील असतील, क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत आहेत। रुपेश जरबंडे आमचे चांगले मित्र, त्यांचं देखील इथे आगमन झालंय। रुपेश, आपला देखील सहर्ष स्वागत असेल, वेलकम। पंच ते प्लेयर्स त्यांना पाठीमागे पाठवा, बॅटिंगसाठी पडद्याच्या पाठीमागे जायचंय। साई श्रद्धा संघ पडद्याच्या पाठीमागे जायचं प्लीज। सेकंड इनिंगला होते सुरुवात आणि खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना। 45-45 धावा बनवायच्यात, पहिला बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपा दरम्यान आलाय जम्मा, आपण यांना बघतोय।
जमा पण यानं बघतोय. जमाचा बॉल यावेळेस कशा पद्धतीचा राहिला आहे. बॅक टू बॅक दुसरा वाईट. ओव्हरचा पुढील बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये स्ट्रेट डान्सिंग डाऊन द ग्राउंड. बॉल सीमा पार. प्रिन्स यांच्या बॅट मध्ये आलाय चौकार आणि या पहिल्या बॉल मध्ये 6 धावा जोडल्या गेल्या धाव फलकावरती. बॉक्स क्रिकेट म्हटलं तर 6 धावा कशा जोडल्या जातील. 2 वाईड आले त्यानंतर एक चौकार देखील आलाय. प्रिन्स राज्य करतोय. आणखी एकदा स्ट्रेट बॅट लॉफ्टेड फटका. एका धावेकरता कॉल. एका धावेची होतीये प्राप्ती. धाव फलक 7-7. 7 चाकडा म्हटलं तर धीरज यांचा फेवरेट जर्सी नंबर बघतोय. महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर. थाला फॉर अ रिझन. क्राऊड आणि त्या क्राऊड मध्ये आपण सध्या त्यांना बघतोय. हा 3 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचले ते 8च्या आकड्यावरती. यावेळेस ताकदवर शक्ती प्रदर्शन. आवाज टक्कन आलाय. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आई वालवा देवी चषक 2026 चा ब्रँडेड चौकार. धावफलक 12. यावेळेस रिव्हर्स खेळायचं होतं. पायाला स्पर्श करून बॉल स्टंप्सचा वेध घेतोय. विकेट आली आहे. जम्माने एका बॅटरला केले जमा आपल्या खात्यामध्ये विकेट. शेवटचा बॉल शिल्लक आणि 12 धावा धाव फलकावरती. गिरीश आला आणि आल्याबरोबर त्याने खातं खोललंय. पहिल्या ओव्हरची समाप्ती. त्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्ती केली. धाव फलक 13. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्याकरता बनवायचा 32. 18 बॉल 32. राज आले सध्या बॉलिंग मार्क वरती आणि या विभागामध्ये एक चांगले खेळाडू म्हणून त्यांची ख्याती राहिली आहे. सध्या आपण यांना बघतोय. राज बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल आणि दिशा भरकटली आहे. त्याच्यावरती चांगला स्ट्रोक. बिग हिट चौकार. यावेळेस आणखी एकदा चांगला फटका सजवला त्या क्षेत्रामध्ये. खराब फिल्डिंग बॉल आणखी एकदा सीमा पार जातोय. बॅक टू बॅक बाउंड्रीज. धाव फलक 22च्या आकड्यावरती. 17 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 23 या धावसंख्येची आवश्यकता. सिंगल धावे करता कॉल आणि सिंगल धावेची इझिली प्राप्ती आणि पिण्या त्याने जी बॅटिंग केली होती किमान त्या बॅटिंग वरती अक्षरशः पूर्णतः पाणी फिरत जाईल का अशी बॉलिंग सध्या तर ज्या परिस्थितीमध्ये चालू आहे ना असं वाटतंय की ती पिण्याची खेळी या मॅच मध्ये विसरली जाईल. पण हे दोन खेळाडू आतापर्यंत चांगला खेळ खेळत आहेत. केदार आणि त्याचबरोबर गिरीश. या बळीचा बॉलला सोडलाय. वाईटचा इशारा. धावफलक 24-24 आणि 16 बॉल मध्ये बनवायच्यात 21. आणखी आता चांगला फटका सजवलाय. चांगली फिल्डिंग. एकाच धावेने समाधान व्यक्त करावं लागेल. चांगली फिल्डिंग आपल्या टीम करता धावा रोखल्यात.
14 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता बनवायचे 18. 14 बॉलमध्ये 18. राज आपल्या बॉलिंग मार्कवरती तयार. समोरच्या क्षेत्रामध्ये स्ट्रेट डान्सिंग डाऊन द ग्राउंड. केदारच्या बॅटमध्ये चांगला स्ट्रोक आलाय चौकार. धाव फलक 31-31. 13 बॉलमध्ये आता बनवायच्या त्या 14. रनअप बॉल इक्वेशन सध्या तर हेच चाललंय. यावेळेस रिव्हर्स बॉल सीमा पार. आणखी एक बॅक टू बॅकचा दुसरा चौकार आलाय. येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता बनवायच्यात फक्त आणि फक्त 10. या मॅचला जर टर्न करण्याची क्षमता कुठल्या खेळाडूकडे असेल तो पिण्या. पहिलाच बॉल आणि चांगली फिल्डिंग राहिली आहे. या मॅच मध्ये सारंग वॉरियरचा संघ देखील कमबॅक करू शकेल, पण चांगली बॉलिंग करायची आहे. राजेश सध्या तर आपण त्याला बॉलिंग मार्कवरती बघतोय. पिण्याचा हा बॉल थोडीशी दिशा भरकटली आहे. व्हाईट बॉल. यावेळेस कशा पद्धतीचा बॉल राहिलाय. वाईटचा इशारा. देवा पांड्यांचं देखील इथे आगमन झालं आणि सध्या तर आपण बघितली आहे विजय मामा चषक त्या स्पर्धेमधील प्लेअर ऑफ द सिरीज म्हणजेच बाईक त्याच्या नावावरती राहिली आहे. ट्रिपल एस स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याची ख्याती आहे. देवा पांडे वन्स अगेन आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि या सीझन मध्ये वसई विरार प्रीमियर लीग मधून तालुका आयकॉन म्हणून त्याची ख्याती राहिली आहे. विकास हिरोने संघ करता देवा पांडे आपण सध्या त्यांना बघतोय इन ऍक्शन. नेक्स्ट मॅच मध्ये आपण त्यांना खेळताना बघणार आहोत. रिव्हर्स खेळायचं होतं, कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. ओव्हरचा पुढील बॉल चांगल्या पद्धतीचा राहिला. या मॅच मध्ये रंग टाकताना पिण्या या मॅचला बनवत चाललाय आपल्या संघाकरता. सात बॉल आणि जिंकण्याकरता 5ची आवश्यकता. महत्वाचा बॉल चांगल्या पद्धतीचा राहिलाय. चांगल्या पद्धतीचा बॉल. डॉट बॉल आलाय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता बनवायच्यात या 5 धावा. ठीक आहे, आमच्या गुणलेखक यांच्या माध्यमातून थोडीफार चुकी घडली गेली आणि ती देखील दुरुस्त केली जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे कार्तिक किलोन आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ असणार गोखिवरेचा. इस्लाम आलेत बॉलिंग मार्कवरती आणि आल्याबरोबर या मॅचला फिनिश केलंय. पहिल्या बॉलवरती चौकाराला या मॅचला इझिली जिंकला जात आहे. अभिनंदन. साई श्रद्धा नालासोपारा संघ या मॅचला जिंकतो. अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक. सारंग वॉरियर्स आम्ही वरते प्लेअर होतो मॅच कडे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. दीक्षिता इलेवन गोक्युर आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ असेल कार्तिक इलेवन. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण या टॉस साठी टॉस करतोय आपण. अमोल कदम यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो या मॅचचा आणि केदार ठरतोय मॅन ऑफ द मॅच.